माझं म्हणणं एवढंच आहे का ह्या सगळ्या गोष्टी दिसतात, पण मग हे रस्ते जे आहेत हे बघा अजून आपले ह्यांचं काय का होत नाहीये. भाजी तर आली पण अजून रोटी नाही आलाय. जी गर्दी असली ना जाम हाल होतात. आता दिसते तर टेस्टीच असते त्यांच्याकडे. एक चोको चिप्स. नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. उशीर झाला आहे फार. ॲक्च्युली पूर्ण दिवस आज आराम करण्यातच काढला, कारण की कामं सुरू होती, मग एडिटिंग वगैरे हे दिस अँड दॅट. पूर्ण दिवस आज बाहेर निघालोच नाही, पूर्ण दिवस घरातच होतो. पण आता विचार केला पूर्ण दिवस ॲक्च्युली घरात बसून कंटाळा आला. विचार केला थोडं बाहेर निघतो. बाहेर निघालो आहे. जस्ट पुढे काय करणार आहे माहीत नाही आहे. निघालो आहे घराच्या बाहेर, बघू काय करायचं, कारण की आला घंटा ऑलरेडी 9:30 पावणे 10 झालं. आता करण्यासारखं तसं पण पालघरमध्ये काय नसतं एवढ्या रात्री. पण बघू, विचार केला बाहेर निघालोच आहे तर काहीतरी करत. चला बघत पुढे काय करतो आपण. प्लॅन नाही आहे काहीच, सगळं अनप्लॅन्ड आहे. घराच्या बाहेर निघालोच आहे तर काहीतरी मनाला आवडेल असं तरी करू. चला. रोनक ढाब्यात आला होता. विचार केला इकडेच येताना काहीतरी खाऊन घेतो, जेवून घेतो. झोमॅटोवर काम करायचा फायदा एक असा असतो का आम्हाला माहीत असते कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जेवण चांगलं भेटतं. ऑब्वियसली आम्ही पार्सल घ्यायला येत होतं आणि इथून किती काय पार्सल जातो हे माहीत असते. त्याच्यामुळे एवढाच अंदाज लावता येतो का किती चांगले भेटते इकडे. आला विचार केला आता दुसरं काय करू, तर आधी पहिले जेवून घेतो ना. पण नाही कामातच आज बरोबर आहे, ते कामं वेळेवर गेले पण पाहिजेत, नाही तर उपयोग नाही ना काम करायचं, म्हणून तसं होतं. ठीक आहे, आलं आता इकडे जातो मध्ये जेवून घेतो. पैसा क्या कैसे हो? एक चिकन कोल्हापुरी और 2 बाजरा रोटी. कितना टाइम जाएगा? पक्का पक्का. सगळ्यात जास्त फ्रस्ट्रेटिंग गोष्ट आहे, भूक लागलं आहे आणि जेवण यायला वेळ लागते. ऑलरेडी गर्दी आहे भरपूर रेस्टॉरंटमध्ये. असतेच इकडे ढाबा चांगला आहे आणि ढाब्यासारखं जेवण भेटतं, म्हणूनच तर आलो इकडे. पण भूक लागली आता. वाट बघताना जीव जायला लागला असं झालं आता. भाजी तर आली पण अजून रोटी नाही आलाय. जी गर्दी असली ना जाम हाल होतात. आता दिसते तर टेस्टीच असते त्यांच्याकडे. रोटीची वाट बघतोय. दिली बाबा रोटी आली. सब्जी आहे, या जेवायला. आली सब्जी आली. भूक लागली दिसली आणि गरम असेल जास्त तसं पण घरात करत या जेवायला.
जेवण घेतो. खरंच भूक लागले, फार भूक लागले. टेस्टी असते म्हणून तर इकडे आलोय. दिवशीकडेच टेस्टी असतं. या जेवायला. चला डन झालं जेवण. प्रोटीन पण घेतलेलं एक. हा माहित आहे मला सर्दी होते. झालं भरलं पोट. झालं पूर्ण जेवण. प्रोटीन पण घेतलेला. माहिती सर्दी होते पण घेतलं. काय करणार, थोडं सगळं चिकन वगैरे खाल्लं त्याच्याकडे, ते पण थोडंसं घेतलं. झालं जेवण. आता बघतो बाहेर निघतोय. बघतो पुढचं प्लॅनिंग नाही माझं काय करायचं बघू पुढे. एक चोको चिप्स. चोको चिप्स घेतलाय. वन ऑफ माय फेवरेट. आणि याच्याकडे चांगलं पण भेटते. पेट्रोमोवरच आहे. लाईनला चांगलं भेटतं याच्याकडे. मी येतो याच्याकडेच खायला. मी या खायला जेवल्यानंतर कोल्ड्रिंक पण घेतला आणि आईस्क्रीम पण घेतली. आता एन्जॉय करायला लागलो. या आईस्क्रीम तरी खायला. हे असं लावलं आहे आंबेडकर चौकात पोलिसांनी. इनिशिएटिव्ह चांगला आहे पण म्हणजे नियम नाही पाळत ते किती पण तुम्ही लावा तर नियम नाही पाळणार. पण माझं म्हणणं एवढंच आहे, म्हणजे ठीक आहे थोडं ऑफेन्सिव्ह आहे पण माझं म्हणणं एवढंच आहे का ह्या सगळ्या गोष्टी दिसतात पण मग हे रस्ते जे आहेत हे बघा अजून आपले ह्यांचं काय का होत नाहीये. नाही मी कुठेतरी चुकत असेल तर माफ करा मला. पण एक टॅक्स पेही करून टॅक्स करतोय माझ्या सॅलरीमध्ये टॅक्स कट होतो. एक टॅक्स पेही करून तुम्ही हे सगळे इनिशिएटिव्ह घेतात. फाईन्स लागतात आपल्याला. हेल्मेटचं आता कॉमनच आहे, सगळ्यांना माहीत आहे. जर असं कधी अशी पण परिस्थिती असते का सिग्नलवर थांबलेला माणसाचं हेल्मेट काढलेलं असेल तरी फाईन लागतो. झालं आहे असं एक्सपिरियन्सवरनं बोलतो. जेव्हा रस्ते नीट ठेवायची वेळ येते तेव्हा मग सरकार जाते कुठे. हे सगळ्या गोष्टींसाठी खर्च करायला तुमच्याकडे ठीक आहे चांगले हे इनिशिएटिव्ह चांगला आहे, वाईट नाही आहे, पैसे आहेत. पण मग हे जे बेसिक नीड्स आहेत आमच्या, रस्ता, शुद्ध पाणी, शुद्ध हवा, तर आता विसरूनच जायची. पुढची पिढी तर ते त्यांना तर बोलायचा पण अधिकार नाही शुद्ध हवा करून. अशी परिस्थिती झाली आहे. मग मूलभूत सुविधा का नाही. आणि हे किती वर्ष चालणार आहे. किती सरकार आली किती गेली तरी हेच चालू आहे. असं चला बघतो तर पुढे काय करायचं. बोललं तसं अनप्लॅन्ड आहे सगळं. बघू हुतात्मा चौकात आलं आता. फिरत काय करू सुचत नाही म्हणून. किती 11 वाजल्यात. हुतात्मा चौकात आलोय. थांबलोय तिथं थोडं करून म्हणजे आता तर ऑलमोस्ट बंद होणार. 11 वाजता थोडंसं फिरून घेतो. ती रात्र वसूल करतो. तर ऑनलाईनच त्या टायमात कामच करत असतात. तिथून घेतो थोडंसं अजून. ॲज आय सेड पालघर लवकर बंद होतो आपला. थोडंसं खाल्लं, थोडंसं फिरलो आणि चाललं होता घराकडे. घरी जाऊन आता डायरेक्ट झोपला. विचार होता पप्पांकडे जायचं पण
तो रात पडून झाले ना त्याला डिस्टर्ब नाही करत आता उद्या बघू सकाळी. तर चला आम्हाला ब्लॉग आपण आता संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत